आणि म्हणून याच्यावर निश्चित कारवाई ही झालीच पाहिजे। दरम्यान ही जी मारहाण झाली त्या बाबतीत तो केवळ कार्यकर्त्यांमधला उद्रेक नव्हता, तर त्यामागे मार्गदर्शन होतं का हा सवाल विचारला जातोय। कारण जेव्हा हा सगळा मारहाणीचा सीन तयार होत होता तेव्हा गोपीचंद पडळकर तिकडे हजर होते। आपण पाहूयात एबीपी माझाच्या कॅमेऱ्याने टिपलेली ती दृश्य ज्यातून या सगळ्या घटनेवरती अधिक प्रकाश पडतोय। आपण पाहूया। या दृश्यांमधून हे स्पष्टपणे दिसतं की कशा प्रकारे तिकडे गर्दी येत असताना विधिमंडळाची जी लॉबी आहे तिथे जेव्हा गर्दी जमत होती, जिकडे आव्हाडांचे किंवा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते आणि गोपीचंद पडळकर सुद्धा काही माणसांसमोर होते, तेव्हा गोपीचंद पडळकर आणि त्यांची माणसं तिथे उपस्थित होती। यानंतर आता बघा, नितीन देशमुख जो आव्हाडांचा कार्यकर्ता आणि त्यांची माणसं आहेत, दुसरीकडे गोपीचंद पडळकर आहेत। आता इथे असं काही घडलं का? एकमेकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली का? आव्हान प्रतिआव्हान दिलं घेतलं गेलं का? पण ते काही कल्पना नाहीये। मात्र हे खरं आहे की यानंतर लगेचच हाणामारी सुरू झाली। जितेंद्र आव्हाड नसताना गोपीचंद पडळकर तिकडे होते। आता तिथे काही वेगळ्या गोष्टी घडल्या असतील, जर का कुठल्याही गटाकडून एकमेकांना चिडवण्याजोगं काही बोललं किंवा केलं गेलं असेल तर त्याचा शोध घेतला गेला हवा। अर्थात आजची घटना ही फक्त आजची नाहीये।